छान आहे. ऑलरेडी नाही ठीक आहे. हाय मॅडम, बोला आता तुमच्या वी टुगेदर फाउंडेशनबद्दल थोडक्यात जरा काय तुमचं माहिती द्या. काय फाउंडेशन कधी फॉर्म झालं आहे आणि बाकी काय इतर तुमच्या माहिती द्या जरा. नमस्कार, मी रुपाली खराडकर, विश्वस्त वी टुगेदर ठाणे, वी टुगेदर फाउंडेशन ठाणे. ही माझी मैत्रीण स्नेहल गद्रे, माझी सहकारी वी टुगेदरची, आणि अन्नपूर्णा. आम्ही दोघी अन्नपूर्णाही आहोत, कारण आमच्या सगळ्या व्हॉलंटियर्सना आम्ही अन्नपूर्णा असं म्हणून संबोधतो. वी टुगेदर फाउंडेशन 2015 साली आमची मैत्रीण उज्ज्वला बागावडे हिच्या संकल्पनेतून सुरू झालं. आज साधारण 9 वर्ष झाले आहेत वी टुगेदर फाउंडेशनला. 13 जणींनी मिळून सुरू केलेली ही संस्था आज 130 जणींवरती पोहोचलेली आहे, आणि आमचे डोनर्स 3000 आहेत साधारण. आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत. नाशिक, पुणे, चिपळूण, गिरगाव, मालाड, कल्याण, डोंबिवली, ठाणे ही आमची मेन ब्रांच आहे. वी टुगेदर फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातल्या अनेक प्रामाणिक आणि उत्तम सचोटीने काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या मागे आम्ही धान्याच्या रूपाने उभा राहतो. त्यामध्ये अनेक प्रकारच्या संस्थांची कामं आहेत. अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या आहेत, वॉन्डरिंग डेस्टिट्यूट ज्या मनोरुग्ण महिला आहेत त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, मतिमंद स्पेशल मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था, अशा अनेक संस्था महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. त्यातल्या काही संस्थांना आम्ही कायमस्वरूपी धान्याच्या रूपाने दत्तक घेतलेलं आहे. धान्याच्या रूपाने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. त्याचा एक फायदा त्या संस्थांना असा होतो की जो काही त्यांचा पैसा वाचतो धान्याच्या खरेदीमध्ये किंवा अन्नाच्या ह्याच्यासाठी, त्या पैशाचा विनियोग ते इतर चांगल्या कामांसाठी संस्थेच्या करू शकतात. मेडिकल फॅसिलिटी, मुलांच्या शिक्षणासाठी, या सगळ्यासाठी त्यांच्या पैशाचा विनियोग चांगल्या रीतीने होतो, आणि तेवढाच वी टुगेदरच्या माध्यमातून त्यांना फायदा होतो. वी टुगेदरमुळे अनेक डोनर्सही त्यांना लाभतात. अशा पद्धतीने वी टुगेदरचं काम चालतं. हे प्रदर्शन आम्ही आत्ता भरवलेलं आहे, ही सोशल एक्झिबिशन आपण त्याला म्हणू शकतो. हे प्रदर्शन भरवण्यामध्ये स्नेहलचा खूप मोठा हात आहे. स्नेहलची खूप तयारी आहे, तिचा अनुभव आहे, आणि तिच्या प्रयत्नातनं आम्ही तिला जॉईन झालो या टीममध्ये, आणि तिच्या प्रयत्नातून प्रदर्शनाचा सोहळाच म्हणेन मी आमच्यासाठी एक्झॅक्टली संपन्न पडतो. आज दुसरा दिवस आहे. ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. ठाण्यामध्ये अजूनही 3 एक्झिबिशन चालू आहेत, तरी देखील आमच्या हाकेला प्रतिसाद देऊन ठाणेकर इथे आलेले आहेत. सो खूपच छान, म्हणजे हा अनुभव आम्हाला खूप काही शिकवून जातो. तुमच्यासारख्या मैत्रिणी आम्हाला लाभल्यात नवीन. सो खरं तर मी जाता आता तुमचे आभारच मानेन, तुम्ही सर्वांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला. थँक्यू. थँक्यू. बोला स्नेहल मॅडम. काय बोलू सगळं नाही, आता तुम्हाला हे वी टुगेदरसाठी लोकांनी पुढे यावं म्हणजे. हां, नमस्कार, मी स्नेहल गद्रे. सर्वप्रथम मी वी टुगेदरच्या उज्ज्वलाताईचा आभार मानेन की तिने मला ही संधी दिली की आपण या पद्धतीने पण पुढे जाऊ शकतो. म्हणजे फक्त संस्थाच नाही तर महिला व्यावसायिकांना पण आपण पुढे येण्यासाठी या प्रकारे मदत करू शकतो, असा एक मी विचार फक्त मांडला होता ताईकडे, आणि तिने तो मला तिने मोठ्या मनाने मला परमिशन दिली याच्यासाठी की तू पुढे जा, आणि त्यातून खरं आता हे उभं राहिलं. तर मी हेच सांगेन की तुम्ही महिलांनी आम्हाला जॉईन व्हा. वी टुगेदरच्या अन्नपूर्णा बना, डोनर बना, की त्यातून आपण आणखी संस्था जिथपर्यंत आपली मदत पोहोचली नाही आहे तिथे पण आपण पोहोचू, आणि नक्की आपलं चांगलं काम येत नव्हतं. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. तर तुमच्या हे संस्थाच्या पण जरा हे घेते पिक्चर्स, आणि एक मिनिट पब्लिक पण दाखवते. सगळ्या काउंटर्स किती फुल फ्लेज चालले आहे ना. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगू, मला पण हे मी जे पार्टिसिपेंट इथे झालं आहे ना, मी उज्ज्वला मॅडममुळे मी जेव्हा फर्स्ट टाईम त्यांना फोन केलं, त्यांच्या एवढा पॉझिटिव्ह मला प्रोत्साहन होता ना, तर मला असं मी आधी म्हटलं नाही मॅडम मला टेन्शन होतं, मी असं कधी केलेलं नाही. नाही तुम्ही या. मी म्हटलं मी फक्त यूट्यूबर आहे, आणि मी चॅनल म्हणजे असं जाऊन एक्झिबिशन बघून येते आणि सांगते इकडे एक्झिबिशन आहे. नाही तुम्ही लावा तुमचं स्टॉल, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, वरी करू नका, मी आहे. आणि एवढं पण म्हटलं माझी मुलगी बाळंतीण होणार आहे तरी मी एवढं घेते, तुम्ही या. आणि तुमचा नंबर दिला मला,
आणि कॉन्टॅक्ट करा, काही नाही. आणि ते लास्ट मला टेन्शन पहिल्यांदा करते, पण उलट असं करून म्हणजे आता हे तर फक्त महिलांनी चालवलेलं आहे. अशा याच्यात जर आपण जर भाग घेतला तर आणखी नक्कीच खरं चांगलं. हां एक्झॅक्टली, खूप छान. मला पण हे एकला जे रेस्पॉन्स बघितलं ना, पब्लिक आणि क्राऊड, आणि खूप आय एम सो हॅपी की येतात लोक समोरून पुढे आणि म्हणजे काहीतरी घेऊन जातात. असं खाली हात गेलेले नाही कोणी पण. आणि सगळ्यांच्या काउंटरवर सेल पण छान चाललं आहे. ओके, व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. हां, आपला वी टुगेदर फाउंडेशनचा व्हॉलंटियर्स आहे ना सगळं. तर तुमचे एक्सपिरियन्स सांगा, ही वी टुगेदर फाउंडेशन कसं तुम्ही केलं, म्हणजे तुम्ही पण आहेत ना, बोला ना. तर शुभांगी धबडे, वी टुगेदर फाउंडेशन. हां वी टुगेदर फाउंडेशन ग्रेन बँक आपली उज्ज्वलाताई बागवाडे या ठाण्याच्या महिला आहेत आणि एक 7-8 जणींनी मिळून सुरुवातीला ही आपली बँक चालू केली. हेतू एवढाच आहे की वंचितांच्या मुखी घास भरवायचा आहे. आणि आपली NGO अशी आहे की जी 15 NGOना आत्ता तरी 15 NGOना आपण ॲडॉप्ट केलेलं आहे, दत्तक घेतलेलं आहे. आणि त्या सगळ्यांना आपण धान्य पुरवठा करतोय, अगदी रेग्युलर पुरवठा करतोय. पण त्यासाठी आपल्याला अन्नदाते हवेत, डोनर हवेत. आणि म्हणून जास्तीत जास्त काम हे आपलं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला करायचं आहे. आमचं काम चालू आहे. 150 महिला ह्याच्यामध्ये काम करत आहेत. शिवाय अनेक स्वयंसेवी संस्थांना आपण खूप मोठ्या प्रमाणात मदत करत आहोत. आणि आता महाराष्ट्रातल्या जवळजवळ बहुतेक संस्था आपण दत्तक घेतलेल्या आहेत, घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि महाराष्ट्राबाहेर, भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा आपल्याला जाण्याचा प्रयत्न आहे. पण त्यासाठी मी सर्वांना विनंती करीन की तुम्ही जास्तीत जास्त डोनेशन आमच्यापर्यंत पोचवा, म्हणजे त्यात आमच्या मार्फत खूप लोकांना आम्हाला धान्याचा पुरवठा करता येईल आणि त्यांच्या मुखी आपल्याला घास देता येईल. धन्यवाद. खूप छान, खूप छान, थँक्यू. तुम्ही काय बोलते आता, बोला मॅडम. मी 2016ला जॉईन झालेली. अच्छा, हां हां. आणि उज्ज्वलाताईंना भेटली. छान वाटतं त्यांचा जो उपक्रम त्यांनी घेतला आहे. सगळ्या मैत्रिणींना जमा होतं खूप छान वाटतं अगदी. ओके, थँक्यू. आपण बोला ना. मी 2017ला धान्य बँकेला जॉईन झाले आणि उज्ज्वलाचं काम बघितलं आणि एकदम भारावून गेलो खरं तर आम्ही. आणि ही गोष्ट खरी आहे, ज्यावेळेस आपण रोजचं जेवण बनवतो एक गृहिणी म्हणून, तेव्हा आपल्या ह्याच्यातनं एक माणूस अगदी जेवूच शकतो. एक्झॅक्टली, हे आपण करू शकतो. मुठभर धान्य माझ्याकडनं असा जर विचार केला तर आपण महिन्याचं 1 किलो 2 किलो आपण सहज देऊ शकतो. बरोबर. मग तसं आपण वर्षाचं 10 किलो 50 किलो 25 किलो धान्य थोडं करून जरी दिलं तरी आज एका संस्थेमधली मुलं जी आहेत, विद्या आहेत, म्हातारे कुणी आहेत, ते सगळेजण जेवू शकतात, त्यांचं पोट भरू शकतात. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. एक गृहिणी काय करू शकते हे याच्यातनं कळतं. म्हणून मग आम्ही म्हणजे ही संस्था जॉईन केली आणि आता जेवढं शक्य आहे तेवढं काम आम्ही करतोय. आणि आज तुमच्या हे मेन फर्स्ट एक्झिबिशन आहे, त्याच्याबद्दल सांगा. फर्स्ट एक्झिबिशन आहे आणि हे एक्झिबिशन आम्ही ना नफा ना तोटा या तत्वावरती आयोजित केलेलं आहे की इथे जे कोणी स्टॉल्स घेतलेले आहेत त्या लोकांना पण त्याचा फायदा व्हावा. आणि जे बरेचसे स्टॉल्स असे आहेत ज्या NGOचे स्टॉल आहेत त्यांना आम्ही अडॉप्ट केलेले, त्यांनाही त्यांच्याकडे घरातल्या त्या सगळ्या मुलांच्या पण पर्यंत काही पोचावं, त्यातनं त्यांना थोडंफार काही मिळावं आणि त्यांची दिवाळी आनंदात जावी ही एक इच्छा म्हणून हा सगळा प्रयत्न. ओके, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांना भेटून मला पण आज खूप आनंद झाला आहे. एक्झिबिशन मी पण आज फर्स्ट टाईम पार्टिसिपेट करते, तर मला पण हे एक्झिबिशन खूपच आवडलं. इथून पुढे मी असंच म्हणजे अपेक्षा ठेवते, म्हणजे हे प्रे करते देवाकडे की तुमच्या सगळ्यांचं असंच भरभराट सगळ्यांनी कम्प्लीट करावं आणि खूप अन्नदान करून लोकांच्या म्हणजे काय म्हणतात म्हणजे आपलं मराठीत काहीतरी वर्ड बोला, मला एवढं प्युअर मराठी येत नाही. ब्लेसिंग पण यावं. हां, थँक्यू व्हेरी मच. लहानपणापासूनच घरातल्या वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातली पार्श्वभूमी असल्यामुळे राष्ट्रसेवा आणि सांस्कृतिक प्रगल्भता याचे धडे त्यांच्या मनात. लेकिन सत्य ये है कि ये जो छोटे छोटे प्रयास हैं जो हमने देखे, जो छोटे छोटे NGOs हैं जो हमने देखे, जो नेकी करने की कोशिश कर रहे हैं और काफ़ी हद तक नेकी करने में सफल भी हो रहे हैं,
ऐसे लोगों के बलिदान से और ऐसे लोगों के विश्वास से और ऐसे लोगों की परिश्रम से हमारा देश जो है वो यहाँ तक पहुँचा है। अक्सर अगर आप आज़ादी की तरफ भी जिक्र करेंगे तो अक्सर आप देखेंगे कि लोग बड़े बड़े लोगों का ही नाम लेते हैं, सिर्फ गांधी, सरदार वल्लभ भाई पटेल, ये वो जो भी हैं, जवाहरलाल नेहरू जो भी हैं, लेकिन जो बलिदान उन लोगों ने दिया जो जिनका नाम कहीं पर लिखा नहीं है उन्हें अक्सर लोग भूल जाते हैं। लेकिन सत्य ये है कि हमें आज़ादी उन्हीं लोगों के कारण मिली। अगर आज भारत देश हमारा स्वतंत्र है, सफल है और आगे की तरफ बढ़ रहा है, तो मेरे हिसाब से ये सब जो हम कर रहे हैं, ये सब प्रयास, उसमें बहुत बड़ा योगदान देते हैं। भले ही हमें लगे कि हम कुछ नहीं कर रहे, लेकिन हम बहुत बड़ा योगदान कर रहे हैं। मुझे याद है जब वी टुगेदर चालू हुआ था तो हम थाना में एक बिल्डिंग में उसका उद्घाटन किया था, छोटा सा एक नारियल फोड़ा। अभी देखो कहाँ से कहाँ पहुँच गए वी टुगेदर। तो ये जब हम एक अच्छे प्रयास को, एक अच्छे स्वभाव को, एक अच्छी नीयत को हम प्रोत्साहन देते हैं, तो हम फाइनली अपनी तरफ से उस देश को भी प्रोत्साहन दे रहे हैं, उस देश के प्रति भी हम बलिदान दे रहे हैं कि हाँ यही सत्य है। और धीरे धीरे करके मेरा ये मानना है कि हम सब ये जो संस्थाएं हैं वो आगे चल करके और आगे बढ़ेंगी और आगे और अच्छा काम करेंगी, नहीं सिर्फ थाना में, नहीं सिर्फ मुंबई में, बल्कि पूरे महाराष्ट्र में, पूरे भारत में। मदर तेरेसा का अक्सर कहना था कि हम जो भी करते हैं वो एक बूंद के बराबर है समुद्र में, लेकिन उन्होंने ये भी कहा कि वो बूंद निकाल दो समुद्र कम पड़ जाता है। वैसे ही अगर ये सब संस्थाएं जो हैं, जो ये कार्य कर रहे हैं, जो ऊपर जो पहले माले पे सब संस्थाएं, अगर वो हम निकाल दें, अगर वी टुगेदर को निकाल दें, अगर श्रद्धा को निकाल दें, अगर थट्टे मैडम का कॉन्ट्रीब्यूशन निकाल दें, तो उतना ही समुद्र कम पड़ जाएगा। ये पक्का है। तो यह सोच करके हमें यह करना है, हमें आगे के लिए भी सोचना है और लगातार हम करते जाएं, चाहे हमें लोग माने न माने, चाहे हमारे फेसबुक पर लाइक्स आए या न आए, चाहे हमें कोई विश्वास करे नहीं करे, लेकिन हमारा यह मानना है, हमारा यह कर्तव्य है देश के प्रति, देश के उस विभिन्न लोगों के प्रति जो कम वर्गीय के हैं। आज के तारीख, आज का पेपर आपने पढ़ा होगा, इंडिया रैंक्स 107th आउट ऑफ 121 इन द हंगर इंडेक्स। आप सोचो क्या हालत चल रहे हैं। 363 million, 36.3 crores of Indians are below the poverty line. That is 32 rupees a day. 960 रुपया महीना का, और उसके नीचे आप हैं। 27% of the Indian population is below this poverty line. तो आप सोच सकते हैं कि इंडिया में कितना काम करने के योग्य है, कितना काम करने जैसा है और कितना बाकी है, कितना बाकी है। आई रिमेंबर, मैं ये आनंद झेंडे करके हैं श्रीगोंडा में, मैं उनकी संस्था देखने गया था, तो उनके पास में 2 और संस्थाएं, आज ही मुझे पता था। तो हो सकता है ये संस्थाएं 5 साल से हों, 10 साल से हों, मुझे आज पता चला, लेकिन फाइनली वो एक नींव है, वो एक बुनियाद है, वो एक बूंद है जिससे आगे चल के धीरे धीरे कार्य और बढ़ते जाए। तो मेरी उम्मीद है, मेरी आशा है कि वी टुगेदर जैसी संस्थाएं और बढ़े, सब पूरे देश में ऐसी संस्थाएं हों, ताकि यह एक माध्यम बन जाए लोगों को सत्य की तरफ बढ़ने का, मेहनत करने का और सत्य के प्रति अपना बलिदान करने का। थैंक यू। वेगवेगळे उद्योजक आपापले बनवलेले सगळे प्रॉडक्ट्स घेऊन विकायला वी टुगेदर या संस्थेला माझे पूर्ण शुभेच्छा, आणि त्याच्याबरोबर मी पहिल्यापासून रुपालीच्या द्वारे जोडले गेले। ठाणे शहराचं भारताच्या नकाशावरती ठळक स्थान करणाऱ्या खूप संस्था आहेत ठाण्यामध्ये, आणि त्याच्यातली मला वाटतं वी टुगेदर ही महत्त्वाची संस्था आहे, तर त्यांनी एकत्र मिळून जे काम सुरू केलं आहे, जे त्यांच्याकडे मिळणारं धान्य जे ते 5 किलो असेल, 10 किलो असेल, किती असेल, प्रत्येकाने आपल्या मनापासून दिलेलं आहे आणि ते पोचतं, ते योग्य ठिकाणी पोचतं याची खात्री असते त्या माणसाला, आणि म्हणून लोक ते पैसे देऊन पुढे येतात त्याच्यामध्ये। त्यामुळे अशा तऱ्हेच्या कामाला हा जगन्नाथाचा रथ आहे, त्याला अनेक हात लागल्याशिवाय तो पुढे जाणार नाही, आणि त्याला मदत करणारे अनेक संस्था दिसत आहेत। त्या सर्वात वरती आणि खालती दोन्ही नजल्यावरतीच्या वेगवेगळ्या संस्थांचे त्यांनी शोकेस केले, त्या सगळ्यांची जिद्द, धाडस, प्रयत्न हे सगळे आपल्याला दिसत आहे। तर कोणीच आपल्या मजेसाठी हे काम करत नाही, त्याच्यामध्ये इच्छा असते,
आपल्याबरोबर आणि 4 माणसांना आपण कामाला लावतो, त्यांना उद्योग देतो. म्हणजे आपल्या लक्षात येईल की बी टुगेदरचा अर्थच काय की आपण सगळ्यांनी एकमेकांना बरोबर न्यायचं. एक संस्था असते ती इतर संस्थांना बरोबर घेऊन जाते. त्यामुळे बी टुगेदर जेव्हा ध्यान 10 संस्थांमध्ये येतात तेव्हा त्या 10 संस्थांमधली का आपल्याला 10 गुरुले 100 लोक असतात आणि त्यांच्यापर्यंत ती मदत पोहोचते. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ज्याप्रमाणे चक्रवाढ व्याजाप्रमाणे पैसे वाढतात तशीच ही मदत सुद्धा चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढते आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या संस्थांना त्यांनी मदत केलेली आहे त्याच्याबद्दल त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि असंच त्यांचं काम आणखी पुढे राहावं आणि त्यांना आणखी मदत करणारे हात पुढे पुढे मिळत राहावं शुभेच्छा करून वरती नव्हते पण आजच्या शेवटच्या दिवशी आली आहे आणि थोडंसं मला वाईट वाटतं की मी 2 दिवस अगोदर का नाही आले. ते इथलं वातावरण इतकं सुंदर आहे आणि एखाद्या म्हणजे स्त्रीला आपल्या संस्कृतीत पृथ्वीची उपमा देते की स्त्री स्वतःचा उद्धार करता करता सूर्याभोवती फिरत असते. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि प्रदक्षिणा पूर्ण करते. तसं इथल्या सगळ्या या स्त्रिया स्वतःचं कुटुंब सांभाळत म्हणजे कुटुंबाला खूप मोठी झाली असतात निराधारांना आधार देतात. हे कुटुंब आता एवढं मोठं झालं आहे की इथे पाहून खरोखर मी हरवून गेली आहे. आणखी शुभेच्छा तर 100% आहेतच आणि ज्याप्रमाणे पृथ्वी काम करत असते तसं तुम्ही आपापलं कुटुंब सांभाळून आपल्यात जी कला आहे ती तुम्ही पुढे आणताय. आपल्या हाताशी बायका ठेवताय. हे संकल्प मांडला की संकल्पना आली समन्वय साधला आणि तुम्ही संयोजिका झाले आहे तर ते हे सगळं पाहून खूप आनंद आहे आणि मला थोडंसं तुम्ही आला तर तुमचे आभार मानायचे की मला मी गृहिणी आहे आणि मला म्हणजे मातृदेवोभव पितृदेवोभव आचार्य देवोभव आणि मला सांगतो माझ्या याच्यात काय आलं आहे अतिथी देवोभव कॉलेजचे सगळे आमच्याकडे असते आणि नंतर राष्ट्रदेव या सगळ्यातून राष्ट्राची निर्मिती होत असते. त्याने खूप छान विचार सांगितले की आपलं बारीक बारीक दीपावलीचा अर्थ कसा एक दीप आवली